करत असतो, याच्याच मागे धावत असतो. पण आता ही जी लगबग समोर बघते आहे की डेकोरेशन्स वाल्यांची गडबड चाललेली आहे, अगदी मायची एंट्री जी आहे ती अगदीच धामधूमत करण्यासाठी आणि मुलं आणि मुली तुम्ही कुठे उभं राहायचं यासाठी त्यांची चर्चा सुरू आहे. आणि या सगळ्यांमध्ये अगदी देखणीय आणि विलोभनीय जो चेहरा आहे तो माईचा दिसतो आहे. आयुष्यात आपण कितीही यश कमावलं, कितीही वरच्या पदाला पोहोचलो, असं मला असं वाटतं की आईसाठी या गोष्टी ज्या आता ही मित्र करत आहेत त्यापेक्षा जास्त कुठली मोठी अचीवमेंट आणि जास्त कुठलं यश नसावं. माईचा वाढदिवस, त्या वाढदिवसाच्या वाढदिवस म्हटलं तर केक पण आलाच. और केक कटेगा तभी तो सब में बटेगा, सबसे पहले मुझ में बटेगा क्योंकि मैं इधर ही खड़ी हूँ. त्यातून आमच्या पुढे ठेवलेला आदर्श, तल्लख बुद्धी, इथून पुढच्या आयुष्यात परमेश्वर तुला सुखी समृद्ध आरोग्यदायी जीवन देवो हीच तुझ्या. हाय हॅलो मॅम, एन्जॉय करत साऱ्या मायना अंडोर भारी हौशी, माईले दिली खुशी आणि खुशी. याळ मावळना करू याळण्या रावण्या, जिजू भाऊ तुझ्या बहिणी घडण्या पावण्या, घडीच्या पावण्या. आणि एवढं जाईल. गावच्या अंगणात असो नाहीतर साता समुद्रा पलीकडे, गावच्या अंगणात असो नाहीतर साता समुद्रा पलीकडे तुझ्या आशीर्वादांचा परिणाम आजही जाणवतो. गावच्या अंगणात असो नाहीतर साता समुद्रा पलीकडे तुझ्या आशीर्वादाचा परिणाम आजही जाणवतो. आई तुझ्या हास्यानेच प्रत्येक दिवस माझा सुंदर होतो. म्हणजे एकदम शेलम रॅली शार्लेट निर्वाचित आणि बाकी सो स्वीट यार. म्हणजे हे सगळं अचंबित करेल. बापू छोटू बहिणी तुझ्या घरण्या पावल्या, गावले गाव पुसू बवडी कशी जाऊ, गाव पिंपळ गावात बाई म्हणी लाडू सरी बहू, गाव वाडियात अक्का बाई लाडू सरी बहू, गाव उन्हाळ्यात कुसुम ताई लाडू सरी बहू, गाव सुरतात लताबाई लाडू सरी बहू. पंढरी जायाचं येणार होतं माझं मन, देव विठ्ठलनी तिच्या पाठविल्या दोन. पंढरी जायाचं पहिली पायरी नामणी, विठ्ठलच्या आधी भेट गरुड खामाची. पंढरी जायाचं किया है वही आप सबको बताना है. वाढदिवसाच्या दिवशी मित्र परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट आईच्या इच्छेनुसार 95वा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी जमवले. पण त्यासोबतच एक सत्कार्य लागावं, आपल्या हातून एक सत्कार्य व्हावं यासाठी एक विशेष गोष्ट या कुटुंबियांनी केलेली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आज आपल्या आईचा जसा आपण सांभाळ करतो तशा समाजात अनेक आया आहेत, अनेक वडील आहेत ज्यांची मुलं त्यांचा सांभाळ करत नाही. अशांची सुद्धा मुलं आपल्याला होता यावी म्हणून आज या वाढदिवसानिमित्त एक अमाऊंट जी आहे ती या परिवाराने सप्तशृंगी वृद्धाश्रमात देण्याचं ठरवलेलं आहे. मला असं वाटतं याच्यावर खरंच कौतुकास्पद अजून जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणून थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं, जन्म देणाऱ्या बाळाची आई आपल्याला होता येतं, पण आपल्या आईची आई आणि इतरांच्या आईची आई आपल्याला जर होता आलं तर तो जन्म मला असं वाटतं सार्थकी लागतो. आणि हीच गोष्ट आज अनेक साऱ्या आठवणी या कार्यक्रमानंतर प्रत्येकाच्या मनात जोडल्या गेल्या जातील. यानंतर आपण या
सगळ्याची चर्चा सुद्धा करणार आहोत की खरंच मुलांनी छान सोहळा या ठिकाणी राबवला. पण आज या गोष्टीतून जर आपण आपलं आत्मसात केलं, ते जर आपण आपल्या आचरणात आणलं, तर समजूयात की आहेर आणि वाघ कुटुंबियांनी आयोजित केलेला हा जो सोहळा आहे आजचा, हा संपूर्ण सोहळा सार्थकी लागला. ओके, तर आता ज्या गोष्टीसाठी जमलेलो आहोत, त्यांचं अँकरिंग आहे, सूत्रसंचालन आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही, परंतु मी खास कौतुक करेल आमच्या मुंगशा इथल्या फॅमिलीचं की आम्हाला जे आज आम्ही जे आहोत, आम्ही दोघं भाऊ, 2 बहिणी आणि आमचं कुटुंब जर व्यवस्थित. प्यार के सुरों ने बांधा हर कदम, अब मिला देते हैं इस महफिल से हम. प्यार के सुरों ने बांधा हर कदम, हर खुशी हर हंसी की रही है बहार. हर खुशी हर हंसी की रही है बहार, यादों में सजेगी ये शाम बार बार. माई माई आपका जीवन हमेशा सलामत रहे. माई आपका जीवन हमेशा सलामत रहे. प्यार का दीपक हमेशा जलता रहे. प्यार का दीपक हमेशा जलता रहे. शुक्रिया अदा करते हैं हर एक मेहमान को. शुक्रिया अदा करते हैं हर एक मेहमान को. फिर मिलेंगे लेकर एक नई दास्तान.